नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका आयुर्वेदिक औषधाबद्दल जाणून घेणार आहोत. उल्हासनगर येथून हनुमंत गायकवाड यांचा प्रश्न आलेला आहे. अंगाला खाज येत असेल तर घरगुती किंवा आयुर्वेदिक औषध सुचवा. तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं पोट साफ आहे का, आपल्याला शौचास बरोबर होत आहे का याची आपण खात्री करावी. कारण पोट साफ होत नसेल तर शरीराला खाज खाणे हे अपरिहार्य आहे. त्याचप्रमाणे जर का आपणास जंत झाले असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खाज येऊ शकते. आणि विविध कारणं आहेत. एलर्जी असू शकेल किंवा अशी अनेक कारणं असू शकतील जी कारणं आपल्याला स्वतः शोधावी लागतील किंवा डॉक्टरांच्या सहाय्याने ही खाज नेमकी कशामुळे येते हे पाहावं लागेल. पण बऱ्याच अंशी एखादी खाज जुनाट असेल, अनेक औषधं करूनसुद्धा खाज निघाली नसेल तरीसुद्धा एक औषध जे आपल्याला माहिती आहे ते तुम्हाला मी शेअर करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे शौचास साफ होण्यासाठी आपण एक आयुर्वेदिक औषध घ्यावं आणि आपलं पोट साफ करून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, जर का आपण फ्रीजमधील थंड पाणी पित असाल किंवा कोल्ड्रिंक्स पित असाल तर ते ताबडतोब बंद करावं. कारण थंड पाणी किंवा फ्रीजमधील पाणी जर आपण प्यालास आपल्याला कोणत्याही प्रकारच्या औषधाला अनुभव येणार नाही. मग ते ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक असो. तर सर्वप्रथम तुम्हाला जर थंड पाणी पिण्याची सवय असेल किंवा फ्रीजमधील कोल्ड्रिंक्स पित असाल तर ते आपल्याला बंद करावं लागेल. आता उपाय सूचित आहे तो असा, आपणास भीमसेनी कापूर आणावा लागेल. बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो. आपण पूजेसाठी सुद्धा वापरतो. अर्थात कापूर दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे आपण आरतीला वापरतो, जनरली मार्केटमधून आणतो, त्या काही वड्या वगैरे असतात. तर दुसरा जो कापूर असतो तो आपण भीमसेनी कापूर म्हणून मागायचा आहे. त्याच्या वड्या नसून त्या चकत्या असतात, चपट्या आकाराच्या, लहान मोठ्या साईजमध्ये असतात. तर असा हा भीमसेनी कापूर आपण बाजारातून आणायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला कढीपत्ताची पानं आणि कडुनिंबाची पानं लागतील. कढीपत्ताची पानं आपल्याला भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात किंवा आपल्या परसबागेमध्ये पण असू शकतो. आणि कडुनिंबाची पानं आपल्याला आणायची आहेत. आणि जर का आपल्याला कडुनिंबाची पानं मिळत नसतील तर आपण आयुर्वेदिक औषधालयामध्ये कडुनिंबाचं तेल मागायचं आहे. त्या तेलाचा सुद्धा वापर आपण करू शकतो. तर आपणास ते औषध असं बनवायचं आहे की एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये हे भीमसेनी जो कापूर आहे त्याची पावडर करायची आहे, बारीक वाटून पावडर करायची आहे. आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि कडुनिंब ही सुद्धा पानं बारीक चिरून घ्यायची आहेत, एकदम बारीक. किंवा आपण मिक्सरला लावून त्याचं असं पेस्टसारखं केलं तरी चालेल. आणि अशा प्रकारचं मिश्रण या भीमसेनी कापूर या पावडरमध्ये मिश्रित करून आपल्याला त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपण उकाळा काढण्यासाठी ठेवायचं आहे. जसं आपण चहा उकळतो त्या प्रकारे हे मिश्रण आपण उकळत ठेवायचं आहे, बऱ्यापैकी उकळायला द्यायचं. आणि हे मिश्रण थंड झालं किंवा गरम असतेवेळीसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्याची जी बादली असेल त्या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. ते व्यवस्थित ढवळायचं आहे आणि त्या मिश्रित पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. अर्थात ही आंघोळ दिवसातून 2 वेळा केल्यास बरे. कारण सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर दिवसभरामध्ये
श्रम केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात घाम येतो आणि घामानेसुद्धा विशिष्ट ॲलर्जी येऊन आपल्याला खाज येते. तर मंडळी, आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आंघोळ करायची आहे आणि अशा या मिश्रित पाण्याची आंघोळ आपल्याला किमान 5 ते 6 दिवस किंवा एक आठवडाभर करायची आहे. नक्कीच आपल्याला ही खाज येण्याची बंद होईल आणि आपल्याला बरं वाटू लागेल. खूप लोकांना या औषधाचा अनुभव आहे. आपल्याला करून बघायला काय हरकत आहे. मग आपण हे औषध सहज आणि सुलभ असणारं औषध आपण सहज बनवू शकता आणि हे औषध आपण करून बघा. आणि हो, सांगितल्याप्रमाणे आपण कोल्ड्रिंक्स आणि थंड हे पूर्णपणे बंद करा. आपणास नक्कीच या औषधाचा लाभ होईल. हे औषध केल्यानंतर आपल्याला जो लाभ होईल किंवा जो अनुभव येईल तो आम्हाला कमेंट्समध्ये निश्चित कळवा. धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे हा खुशी विलेज रिसॉर्टचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब्स केलं नसेल तर आठवणीने करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही आम्हाला कळवा. अशा प्रकारचे जर प्रश्न आपल्याकडून जर येत गेले तर आम्हाला विविध स्तरांवरील हे व्हिडिओ बनवू शकतो, जेणेकरून आपल्यामुळेच इतरांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.